असं म्हणतात की बोलावणं आल्याशिवाय दर्शन घडत नाही. स्वामी समर्थांच्या दर्शनाच्या बाबतीत माझं काहीसं असंच झालं. कित्येक दिवसांपासून माझे बाबा अक्कलकोटला जाऊया म्हणत होते, पण काही ना काही अडचणींमुळे जाणं घडतच नव्हतं. शेवटी तो योग आला आणि 30 नोव्हेंबरला मी, माझे बाबा आणि माझे मित्र बसवराज आम्ही अक्कलकोटला रात्री 10:30 वाजता पोहोचलो. आणि तिथूनच जवळ असलेल्या स्वामींचे शिष्य श्री बाळप्पा महाराज यांच्या मठात गेलो. तिथे स्वामींच्या पावलांचे ठसे उमटलेले आम्हाला पाहायला मिळाले. हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिक्षकांना समेतचा कॅमेऱ्यातला भारतातला एकमेव फोटो आहे. मधले स्वामी समर्थ महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर, माझ्याकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळप्पा महाराज. इथे आज समाधी आहे. खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक, पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या कोपऱ्यातल्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई. त्याच मठात महाप्रसाद देखील दोन्ही वेळेला मिळत असतो. जसा मुख्य मठात मिळतो त्याचप्रमाणे या मठातही तो अखंड वर्षभर सुरू असतो. तिथंच जवळ दुर्मिळ असं एकमुखी दत्त मंदिर देखील आहे. अक्कलकोटला आलात की शिवपुरी पाहायला विसरू नका. मनशांतीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी हा स्वर्गच आहे. घनदाट झाडी, नीरव शांतता हे याचं वैशिष्ट्य. इथं आल्यावर आणखीन एक दुर्मिळ विधीचा शोध मला लागला, जो आजकाल कोणाला फारसा माहित नसेल, पण जो प्रत्येक घरात आवर्जून केला गेलाच पाहिजे, आणि तो म्हणजे अग्निहोत्र. केवळ 5 मिनिटाचा विधी, पण तुमचं घरदार आणि आजूबाजूचं वातावरण पवित्र करण्याचं अफाट सामर्थ्य या विधीमध्ये आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त या अचूक वेळेला हा विधी करायचा असतो, आणि तो कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, दिशा, वय यांचं काहीही बंधन नाही. मठाच्या परिसरातच एक अद्भुत कलादालन आहे, आणि इथं चित्र आहेत, पण ती चित्र साधी नाही आहेत. ताम्र पटावर कोरलेली, आणि ती सुद्धा प्रत्यक्ष हातांनी कोरलेली. त्यामुळं ही चित्र अगदी जिवंत झाल्यासारखी भासतात. या सगळ्या घटना ऐतिहासिक आहेत, आणि त्यामुळे त्या पाहणं अगदी थरारक, रोमांचकारी ठरतं. महाराजांच्या कारकिर्दीतली जवळपास प्रत्येक महत्वाची घटना या ताम्रपटावर साकारली आहे, जणू जिवंत झाली आहे. बघा ना, ही चित्र किती बोलकी आहेत.
मित्रांनो, ही तर केवळ झलक होती. शिवरायांचा संपूर्ण इतिहासच या ताम्रपटातून साकारलाय आणि तुम्ही तो नक्की बघा अक्कलकोटला गेल्यावर. चला तर मित्रांनो, मी आता आपली रजा घेतो आणि अक्कलकोटची यात्रा तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आणि हा भाग आवडल्यास नक्की स्वामी भक्तांना त्याचबरोबर इतर सर्वांना देखील शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.